सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या ठिकाणी सीना नदीच्या पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे। माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी 10 लाखाची मदत करून मिरज मतदारसंघातून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते। यावेळी तांदूळ, गहू, ज्वारी, धान्य, तेल, डाळी, रेडीमेड पीठ, साड्या, ब्लँकेट, चहा पावडर, साखर, कपडे इत्यादी साहित्य 9 आयशर ट्रकमध्ये भरून सोलापूरकडे पाठवले होते। ही पूरग्रस्तांची मदत अखंड ठेवत आज दुसऱ्या टप्प्यातील मदत सोलापूरकडे रवाना करण्यात आली। पुरातून वाहून जाणारी 150 जनावरे ही गोशाळेने वाचवली आहेत। गोशाळेतील जनावरांना चारा आता कमी पडत असल्याची माहिती आमदार सुरेशभाऊ खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आज 3 आयशर ट्रक कडबा कुट्टी चारा गोशाळेत पाठवला आहे। यावेळी सुरेश बापू आवटी, माजी नगरसेवक गणेशदादा माळी, निरंजन आवटी, सलगरचे तानाजी पाटील, भोसे मतदारसंघाचे नेते आशिष जाधव, दिगंबर जाधव, उद्योजक विनायक यादव, बाबासाहेब अळतेकर, अभिनंदन सलगरे, नरवाडचे रवी नागरगोजे, चैतन्य भोकरे, उमेश हरगे, धनंजय कुलकर्णी, मल्लेवाडी विनायक पाटील, रोहित तांबडे यांच्यासह महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या। पूरग्रस्तांच्या मदत कार्यामध्ये मिरज मतदारसंघ कमी पडणार नाही, लागेल तेवढी मदत पाठवणार असं आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये सोलापूर असू द्या, मराठवाडा, विदर्भ इथं पावसानं थैमान गाठलं आणि त्या पावसाच्यामुळं जनजीवन सगळं विस्कळीत झालं। शेती सगळ्या पाण्याखाली गेल्या, घरं पाण्याखाली गेली, लोकांचे माता बहिणीचे खूप हाल चालले। तर त्या दृष्टीने एक मिरज विधानसभा क्षेत्रातून मदतीचा हात द्यायचा आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्या ठरवलं। पहिल्या वेळेला आम्ही 9 ट्रक जीवनावश्यक गोष्टी, जनावरांना चारा असं आम्ही पाठवलं होतं। आज जी जनावरं वाहून गेली ती जनावरं वाचवण्याचा प्रयत्न तिथल्या आपल्या लोकांनी केला। अशी 150 जनावरं त्यांनी वाचवली आणि ते एका गोठा आहे, गायचा गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये त्यांनी त्याला ठेवलं आणि त्यांची पहिली 50 जनावरं आहेत आणि आता ही 150 जनावरं, अशी 200 जनावरं आहेत, पण त्यांना खाद्यासाठी काहीच नाही आहे। त्यांचा निरोप आला आम्हाला की भाऊ आम्हाला थोडंसं आम्हाला खाद्य जनावरांसाठी आम्हाला तुम्ही पाठवा। त्यामुळं आज आम्ही 3 ट्रक भरून आम्ही त्यांचं खाद्य, कडबा कुटे असू द्या आणि मला वाटतं काय म्हणतात बोरगास असे 3 ट्रक भरून आम्ही 30 टन, टोटल ह्या 3 ट्रकमध्ये 30 टन आहेत कडबाकुटी आहे, हे आम्ही त्यांना पाठवतो। मी त्यांना विनंती करेन की आमची मदत आपण स्वीकारावी आणि निश्चितच त्यातून काय आणखीन आपल्याला हवा असेल तर आम्हाला ताबडतोब कळवावं। आम्ही 3रा लोड पण भरायला आम्ही तयार आहोत। आज 2रा लोड भरतोय आम्ही, पण 3रा लोड पण जे जीवनावश्यक वस्तू असतील, बाकी काय असतील तुम्हाला असेल ते आम्हाला ताबडतोब कळवावं, त्याचीही तरतूद आम्ही करू। आमचे कार्यकर्ते, मतदारसंघातील सगळे नागरिक सगळे तयार आहेत। त्यामुळं आपण अस्वस्थ होऊ नका आणि घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। त्यामुळं सगळ्या तिथल्या नागरिकांना, माता बहिणींना, लहान मुलांना सगळ्यांना आधार म्हणून एक मिरज तालुका त्यांच्या पाठीशी ठाम उभा केलेला आहे, उभा राहिलेला आहे, उभा राहणार आहे, हे मी त्यांना सांगतो।